अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. नमस्कार मित्रांनो. कोणत्याही महिलेमध्ये ही लक्षणे दिसली तर समजून जा ती महिला साक्षात लक्ष्मी अवतार आहे. या प्रकारच्या महिला आहेत त्या लाखात एक. ज्यांनाही त्यांची दृष्टी लागते त्या व्यक्तीचे भाग्य रातोरात उघडते. असे मी तुम्हाला एका सामुद्रिक शास्त्रात सांगितलेल्या अशा काही भाग्यवान महिलांच्या शरीरावर वैशिष्ट्याबद्दल मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, ज्यावरून त्यांचे भविष्य आणि त्यांची वैयक्तिक माहिती आपल्याला जाणून घेता येते. जर हे गुण कोणत्याही महिलेमध्ये दिसले तर तुम्ही समजून जा ती महिला लाखात एक आहे. अशी महिला ज्यांच्याशी लग्न करते तिच्यामध्ये आणि तिच्या कुटुंबात, त्यांच्या मित्रांमध्ये, आपल्या हिंदू धर्मात त्या महिलेला देवी लक्ष्मीचा अवतार मानले जाते. आणि जर या प्रकारचे गुण कोणत्याही महिलेमध्ये जर दिसले तर तुम्ही समजून जा की देवी लक्ष्मी स्वतः तिच्या हृदयात वास करते. जरी अशी महिला घरात पाऊल ठेवली तर तिच्या पाऊल ठेवताच ती घराची स्वामी बनवते. समस्यापासून मुक्तता मिळते. घरात आनंद हा नेहमीच राहतो. आणि जो व्यक्ती अशा महिलेशी लग्न करतो तो व्यक्ती आपल्या आयुष्यात नेहमी यशस्वी होतो. आपल्या भारतीय संस्कृतीत शुभ आणि अशा गोष्टींना खूप महत्त्व दिले गेले आहे. आपले ज्योतिषशास्त्र इतकं समुद्र आहे की ते प्रत्येक गोष्टीमागील सर्व अर्थांबद्दल तपशिलावर स्पष्टीकरण देते. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या भविष्याशी थेट संबंधित असतात. तर आपल्या शरीरावर किंवा असे काही गुण असतात की आपल्या शरीरावर, आपल्या रचनेत काहीतरी अर्थ लपलेला असतो. देवाने प्रत्येक माणसाचे शरीर हे वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहे. रंगरूप, विचार इत्यादी सर्व काही एकमेकांपासून वेगळे आहे. म्हणूनच मानवी शरीरावर ज्या काही खुणा किंवा तीळ आहेत त्यांच्याकडून आपल्याला अनेक गोष्टी कळतात. त्याचप्रमाणे या तिळांमुळे किंवा या खुणांमुळे आपल्याला भाग्यवान महिलेबद्दल देखील माहिती मिळते. तर काही अशी चिन्हे आहेत किंवा तीळ असे आहेत जे जर महिलाच्या शरीरावर काही खास ठिकाणी जर असतील तर त्याचा थेट परिणाम त्यांच्या जीवनावर आणि त्यांच्या कुटुंबावर होतो. तर चला तर मग आपण जाणून घेऊया की भाग्यवान महिलेची ओळख सांगणारे कोणते असे गुण आहेत. पण त्याआधी जर तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहावा असे वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लिहायला विसरू नका. तर पहिला आहे, ज्या महिलेच्या मानेवर तीळ असतो अशा महिला खूप शुभ मानल्या जातात. तर आपल्या शास्त्रानुसार ज्या महिलेच्या मानेवर तीळ असतो अशा महिला ह्या ऐश्वर्यशाली असतात. त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या पतीला कधीही कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत नाही. पैशाची संबंधित कोणत्याही समस्येवर त्यांना सामना करावा लागत नाही. दुसरे म्हणजे ज्या महिलेच्या ओठांवर तीळ असतो त्यांनाही खूप शुभ मानले जाते. शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की ज्यांचे शब्द हे नेहमीच खरे असतात किंवा ते खोटे बोलणे टाळतात, कधी कधी अशा महिलेच्या जिभेवर सरस्वती देखील असते. आणि त्यावेळी जर त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यासाठी काही चांगले जर सांगितले तर ते खरेही ठरते. तिसरे म्हणजे ज्या महिलेच्या नाकाजवळ आणि कानाजवळ तीळ असतो त्या त्यांच्या कुटुंबासाठी खूप भाग्यशाली मानले जातात. आणि अशा महिला त्यांना त्यांच्या सासरच्या किंवा त्यांच्या कुटुंबात कधीही कोणतीच समस्या येत नाही. ते कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देत नाहीत. तर क्रमांक चौथा म्हणजे चौथ्या प्रकारची जी महिला आहे ती म्हणजे उंचीने कमी असलेल्या महिला खूप दयाळू स्वभावाच्या असतात. त्यांच्या मनात नेहमीच दान आणि परोपकाराची भावना असते आणि ती स्वतःची आणि त्यांच्या कुटुंबाच्या सदस्यांची चांगली काळजी घेत असतात. ज्या घरात अशा महिला लग्न करून जातात त्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता कधीच भासत नाही. तर पाचवा आहे, ज्या महिलेच्या नाभीभोवती किंवा तिच्या खाली तीळ असतो अशा महिला त्यांच्या कुटुंबासाठी आणि त्यांच्या पतीसाठी खूप भाग्यवान ठरतात. आणि त्यांच्या घरात आगमन जर झाले तर ते खूप शुभ मानले जाते. अशा महिला घरात आनंद, समृद्धी आणि संपत्ती घेऊन येतात.
अशा महिलांच्या घराची तिजोरी कधीही रिकामी राहत नाही. ज्या घरात ते प्रवेश करतात त्या घरात पैशांचे इतर भांडार नेहमीच भरलेले असते. तर 6वं आहे, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, ज्या महिलांच्या पायावर कमळ किंवा चक्राचे चिन्ह असते त्या प्रकारच्या आकार असलेल्या महिलांना खूप भाग्यवान मानले जाते. अशा महिला त्यांच्या आयुष्यात खूप प्रगती करतात आणि त्यांच्यासोबत त्यांच्या जीवनसाथी देखील त्यांच्या ध्येयामध्ये यश नक्कीच मिळवतात. तर 7वं आहे, महिलांचे दात तीक्ष्ण असतात. मित्रांनो, अशा अनेक महिला आहेत की ज्याचे दात हे काट्यासारखे तीक्ष्ण आहेत आणि अशा महिलांना कधीही पैशाशी संबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत नाही किंवा त्या महिला या राजयोगाने युक्त असतात. अशा महिला ज्या घरात पाऊल ठेवतात त्या घरातून सर्व दारिद्र्य आणि दुःख नाहीसे होते आणि संपूर्ण घर आनंदाने भरून जाते. तर 8वं आहे, ज्या महिलांच्या डोळ्याच्या बुभुळाच्या कातडी ह्या तपकिरी असतात अशा महिला खूप भाग्यवान मानल्या जातात. आणि अशा स्त्रिया माता कालीचे रूप आहेत. कारण काली असे मानले जाते की ज्या घरात मातृदेवतेचा आशीर्वाद असतो ते घर आनंद आणि समृद्धीने भरलेले असते आणि अशा घरातील सदस्यांना मोठी उंची मिळते. ज्या घरात अशा महिला राहतात त्या घरातील सदस्यांना कधीही पैशाच्या संबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत नाही. तर 10वं आहे, केस किती लांब आहेत त्यावर सुद्धा त्या महिला किती भाग्यवान आहेत ते मानले जाते. ज्या महिलांचे केस लांब असतात अशा महिलांना त्यांचे संपूर्ण आयुष्य सर्व प्रकारचे आनंद त्यांना मिळत असतात. त्यांच्यासोबत त्यांच्या जीवनसाथीला सुद्धा करिअरमध्ये नेहमी यश मिळत असते. तर 11वं आहे, महिलांचे कान. महिलांचे कान लांब आणि थोडेसे असतात, म्हणजे रुंद असतात आणि खाली लटकतात. अशा महिला सुद्धा खूप शुभ मानल्या जातात आणि अशा महिलांचे आयुष्य खूप जास्त असते. ज्या घरात त्यांचे आगमन होते त्या आगमनाने त्या घरात सुख समृद्धी राहते. आणि जर अशा महिला एखाद्याच्या दुकानात गेल्या आणि थोड्या वेळ जरी उभा राहिला तर असं झालं तर त्या दुकानात गर्दी होते, कारण तिच्या शुभ पावलांनी त्या दुकानात गर्दी होत असते. तर 12वं आहे, ज्या महिलांचे डोळे हे कमळाच्या पाकळ्यासारखे असतात त्या त्याच्या पतीसाठी खूप भाग्य आणतात. अशा महिलांचे पती त्यांच्या आयुष्यात नेहमीच यशस्वी होतात. त्यांना कधीही कुठल्याही दुःखाचा सामना करावा लागत नाही आणि अशा महिला त्यांचे संपूर्ण आयुष्य खूप आनंदात घालवतात. तर 13वं आहे, ज्या महिलांच्या कपाळावर तीळ असतो त्या खूप बुद्धिमान मानल्या जातात. तेच त्यांच्या शहाणपणाचे आणि त्यांच्या बुद्धिमत्तेचे सर्व समस्यांना धैर्याने तोंड देतात. त्यांची कधीही त्यांच्या कुटुंबावर कोणत्याही प्रकारची अडचण येऊ दिली नाही आणि अशा महिलांना आयुष्यात कधीही कोणत्याही मोठ्या आजारांचा सामना करावा लागत नाही. 14वं आहे, ज्या महिलांच्या गालावर तीळ असतो अशा महिला सुद्धा खूप भाग्यवान असतात. ज्या महिलांच्या कानावरती गालावरती तीळ असतो त्या हुशारीचे लक्षण असतात आणि असे म्हणतात की अशा महिलांचे कुटुंब हे नेहमीच आनंदी राहते. 15वं आहे, ज्या महिलांची नाभी मोठी व खोल असते त्या खूप भाग्यवान मानले जातात. ती ज्या घरात पाऊल ठेवते ते घर आनंदाने भरले जाते आणि ज्या स्त्रीची नाभी खूप खोल असते आणि डाव्या बाजूला वाकलेली असते अशा महिलेला धनाचे सुख आणि मुलाचे सुख लाभते. ते ज्या घरात जातात त्या घरात त्याच्यासोबत आनंदाने समृद्धी धावून येते. त्यांची पूजा केल्याने देवी लक्ष्मी खूप लवकर प्रसन्न होते आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यावर तिचा विशेष आशीर्वाद आणि त्यांचा वर्षाव माता लक्ष्मी करते. 16वं आहे, ज्या महिलांचे डोळे मोठे असतात त्या खूप भाग्यवान मानल्या जातात. तर अशा महिला त्यांच्या पतीसाठी खूप फायदेशीर ठरतात. त्यांच्यामुळे त्यांच्या पतींना आयुष्यात यश मिळते आणि असे म्हटले जाते की प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे एका महिलेचा हात असतो. जो कोणी अशा स्त्रीशी लग्न करतो त्याच्यावर माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद राहतो आणि त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात घर, वाहन इत्यादी अनेक सुखसोयी मिळतात. 17वं आहे, ज्या महिलांच्या पापण्या ह्या जाड असतात त्यांना माता लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि अशा महिला घरात जर गेल्या तर घरातील सर्व समस्या दूर करतात. 18वं आहे, तर मित्रांनो, ज्या महिलांचा चेहरा त्यांच्या वडिलांच्या चेहऱ्यासारखा दिसतो अशा महिला खूप भाग्यवान असतात
आणि त्यांचे जीवन खूप सोपे असते. अशा महिलांना आयुष्यात फारशा अडचणींचा सामना करावा लागत नाही आणि जो व्यक्ती अशा महिलांशी लग्न करतो तो आयुष्यभर आनंदच आनंद घेतो आणि अशा महिलांच्या घरात नेहमीच लक्ष्मीची कृपा असते. तर 19वा आहे, जर तुम्ही लग्नासाठी कोणत्याही मुलीला भेटायला गेलात तर एक गोष्ट विशेषतः लक्षात ठेवावी की ज्या मुलीशी तुम्ही लग्न करू इच्छित आहात तिच्या पायाची करंगळी म्हणजेच सर्वात लहान जे बोट असते ते तुम्हाला पाहावे लागेल आणि जर ते बंगाली भूमीला स्पर्श करत असेल तर अशा महिलांना खूप भाग्यवान मानले जाते आणि जर तुम्ही अशा स्त्रीशी लग्न केले तर तुम्हाला आयुष्यात कधीच कशाची कमी पडणार नाही. तर 20वा क्रमांक आहे, ज्या महिलांचे पाय बारीक आणि लांब असतात अशा महिलांना देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. घरात वाद असले तरी त्याला कधीही पैशाची कमतरता कधीच भासत नाही आणि पैशाच्या संबंधित गोष्टींचा कधीही सामना त्या लोकांना करावा लागत नाही. त्यांच्या पतीला आयुष्यात नेहमीच यश मिळते. आणि तर मित्रमैत्रिणींनो, हे घर जी काही लक्षणे महिलेमध्ये जर मिळाले तर तुम्ही समजून जा की त्या महिला लाखात एक आहेत. आता 21वा आहे, ज्या महिलांच्या हसण्यात गोडवा असतो, त्यांचे हास्य हे नैसर्गिक आणि प्रसन्न वाटते, अशा महिला सकारात्मक ऊर्जा घेऊन येतात आणि त्यांच्या उपस्थितीमुळे घरात शांती आणि समाधान नेहमी टिकून राहते. 22वा क्रमांक आहे, ज्या महिलांचे चालणे अत्यंत लयबद्ध आणि सौम्य असते त्या महिलांना घरासाठी खूप शुभ मानले जाते. त्यांच्या चालण्यातून त्यांची संस्कृती, शालीनता आणि त्यांचं सौंदर्य प्रकट होते. तर 23वा आहे, ज्या महिलांचे हात खूप मऊ पण मजबूत असतात आणि त्यांच्या तळहातावर शंख, चक्र, कमळ अशी काही चिन्हे स्पष्ट दिसतात. कधी कधी फक्त ज्योतिषशास्त्रात ते ओळखू शकतात. त्यामुळे अशा स्त्रिया देखील खूप अत्यंत भाग्यशाली असतात. 24वा आहे, ज्या महिलेचा आवाज कोमल, मधुर आणि शांत वाटतो त्या महिलांना देवी सरस्वतीचा वास लाभलेला असतो. त्यांच्या बोलण्याने समोरच्याचे मन जिंकले जाते. 25वा आहे, ज्या महिलांना जनसेवा, समाजसेवा, दया आणि करुणेची भावना असते अशा महिला केवळ आपल्या कुटुंबासाठीच नव्हे तर समाजासाठीही आशीर्वाद ठरतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की हे सर्व गुण सामुद्रिक शास्त्र आणि पारंपरिक समजुतीवर आधारित आहेत. आधुनिक विज्ञान किंवा मानसशास्त्र यांना याचा थेट आधार नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीचे मूल्य केवळ शारीरिक वैशिष्ट्यावर ठरवणे हे चुकीचे आहे. तर 26वा आहे, गळ्याभोवती गाठीसारखा उठाव म्हणजे शंखचिन्ह जर एखाद्या स्त्रीच्या गळ्याभोवती शंखासारखा उठाव असतो किंवा तिथे सौंदर्यपूर्ण गोलसरपणा जर असतो तर ती स्त्री सुद्धा अत्यंत नशीबवान आणि ऐश्वर्य संपन्न मानली जाते आणि तिच्या घरात नेहमी सुख शांती राहते आणि लक्ष्मीचा वास सुद्धा राहतो. तर 27वा क्रमांक आहे, कपाळावर ऊर्ध्वरेखा म्हणजे ज्या स्त्रियांच्या कपाळावर उंची आणि मध्यात ऊर्ध्वरेखा म्हणजे काय स्ट्रेट व गडद रेषा असते. जर त्या स्त्रिया ज्या स्त्री तसं असतं तर त्या स्त्रिया खूप बुद्धिमान आणि नीतिवान मानल्या जातात आणि त्यांच्या विचारांमुळे पतीला आणि त्यांच्या घराला योग्य दिशा मिळते. 28वा क्रमांक आहे, पायाचे तळवे तर गुलाबी किंवा कोमल असणे म्हणजे ज्या स्त्रियांचे पाय हे गुलाबीसर किंवा अत्यंत मृदू असतात त्या स्त्रियांना अत्यंत शुभ मानले जाते आणि त्या घरात देवी लक्ष्मी कायम वास्तव करते असे मानले जाते. 29वा क्रमांक आहे, ज्या स्त्रियांचा आवाज गोड आणि संगीतासारखा वाटतो. हा आवाज नैसर्गिक असतो आणि त्यांच्या आवाजात अशी शक्ती असते की कोणाचेही मन ते शांतीने भरून येते आणि अशा स्त्रियांना देवी सरस्वतीचा आशीर्वाद असतो. पण त्यांच्या घरात लक्ष्मीही नेहमी वास करते. 30वा क्रमांक आहे, नेहमी सुवासिक राहणाऱ्या स्त्रिया. ज्या स्त्रिया नेहमी स्वच्छ, गंधमय व शुद्ध राहतात त्यांच्या शरीरात आणि मनात सत्वगुण प्रबळ असतो. अशा स्त्रिया जिथे जातात तिथे सकारात्मक ऊर्जा पसरते. तर पुराणातील संदर्भानुसार देवी लक्ष्मी कशात वास करते तर स्वच्छतेमध्ये लक्ष्मी असते. ज्या स्त्रिया घर स्वच्छ ठेवतात त्या घरात लक्ष्मी नेहमी स्थिर होते. संतोषात लक्ष्मी असते म्हणजे ज्या स्त्रिया थोड्या गोष्टीत समाधानी राहतात त्यांच्यावर देवता प्रसन्न राहते. नम्रतेमध्ये लक्ष्मी असते. ज्या स्त्रिया अहंकार शून्य आणि नम्र असतात त्यांच्यावर सदा लक्ष्मीची कृपा राहते.
तर हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त ठरला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून जेव्हा असे नवीन व्हिडिओ मी अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.